कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीवरती चोरीचा आळ आलेला असतो. अनिकाच्या सांगण्यावरून तिच्या मित्राने चोरी केलेली असते आणि प्लॅन तयार करून कमळीच्या जागी एका तोतया मुलीला उभी करत कमळी असल्याचं सांगत आपण सगळे पैसे कमळीला दिले असं सांगण्यात आलेलं असतं. CCTV फुटेजमध्ये कमळी आता पैसे घेताना दिसत असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सगळ्यांना असंच वाटत असतं की चोर कमळी आहे. पण कमळीसुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे कमळीने सगळ्यांसमोर स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. कमळी स्वतःला निर्दोष सिद्ध करताच त्या चोरट्या मुलाने पोलिसांसमोर खऱ्या गुन्हेगाराचं नाव आणलेलं असतं. अनिकाच्या सांगण्यावरूनच आपण चोरी केलेली आहे हे सत्य तो मुलगा आता सगळ्यांसमोर सांगतो. कमळीला अडकवायला निघालेल्या अनिकाचं भांडं सगळ्यांसमोर फुटलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे निंगीचा वाढदिवस असतो म्हणून कमळीने तिच्यासाठी सोन्याचे कानातले केलेले असतात. आणि त्यानंतर इथे आता कॉलेजमध्ये डोनेशन बॉक्स कुणीतरी चोरी केलेला आहे. सगळ्यांना वाटत असतं की कमळीने इतकी चांगली योजना आखली. सगळ्यांनी त्याला भरभरून सपोर्ट केला आणि शेवटीला तो बॉक्स गायब झाला. हे कसं शक्य आहे? त्यामुळे डोनेशन बॉक्स आजूबाजूला शोधा, सगळे CCTV कॅमेरे चेक करा, सगळं फुटेज चेक करा. हे कारस्थान नक्की कुणी केले हे शोधून काढा. तेव्हा इथे आता ऋषी या गोष्टीचा पाठपुरावा धरतो. अरे बाबा, कमळीवरती आरोप आल्यानंतर ऋषी काही गप्प बसणार आहे का? सगळे CCTV कॅमेरे चेक करतो. तेव्हा एका कॅमेऱ्यामध्ये ज्या मुलाने चोरी केली आहे ना, तो मुलगा ऋषीला सापडतो. ऋषी जातो, त्या मुलाची धुलाई करतो आणि म्हणतो, सांग, कुणाच्या सांगण्यावरून डोनेशन बॉक्स चोरलास? का चोरी केलीस तू? कशासाठी? आणि ऋषी त्याला मारत असतो. तेवढ्यातच इथे अनिकाने आपल्या आजीला, कामिनीला आणि रागिनीला फोन करून त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. तर ही गुड न्यूज सांगितलेली असते की आता कमळीवरती चोरीचा आरोप आला आहे. डोनेशन बॉक्स तिने चोरी केला आहे, मग तिच्यावरती आरोप येणारच ना. तेव्हा कामिनी म्हणते, अनिका, ए बाळा अनिका, मी जेवढं कमळीला ओळखते ती चोरी करणारी तर मुलगी अजिबातच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्याच्या मागे तूच असणार आहेस, बरोबर ना? तेव्हा अनिका म्हणते, अगदी बरोबर, या सगळ्याच्या मागे मीच आहे ग्रॅनी आजी. पण आता सगळा आरोप कमळीवरती आला आहे. मला तर खूप मज्जा येते, कमळीला सगळेजण चोर म्हणतायत ना म्हणून. बरं चल, मी आता ठेवते. इथे जे जे काही घडतंय सगळ्याचे अपडेट्स मी देत राहीन. कामिनीला फार आनंद होतो. कामिनी म्हणते, रागिनी बघतेस ना, आपल्या नातीने किती मोठा प्लॅन केला आहे त्या कमळीला हरवायला. म्हणूनच कॉलेजमध्ये आज लवकर गेले. सगळ्यात उशिरा जाणारी अनिका आज लवकर कशी गेली याचं मला आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राजन आणि गौरीची भेट झालेली असते. राजनची इच्छा असते की गौरीने घरी यावं, पण गौरी काही घरी यायला तयार नसते. तिच्या मनामध्ये वेगळीच भीती. तिला वाटत असतं की जर कामिनीला कळलं मी घरी आले तर ती मला आणि माझ्या मुलीला पुन्हा त्रास द्यायला नक्की सुरुवात करणार आणि तिला आपल्या मुलीला फक्त प्रोटेक्ट करायचं असतं. तिच्या मनामध्ये वेगळे प्रश्न सुरू असतात आणि त्याची आता उत्तरं ती हळूहळू शोधत असते. पण सध्या तरी तिच्या डोक्यात एकच विचार, माझी मुलगी सुखरूप असली पाहिजे. आणि त्यामुळे ती राजनबरोबर जायला सुद्धा तयार होत नसते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी म्हणत असते, अरे ये, काय बोलतोस काय तू? तोंडाला येईल ते बोलू नकोस. मी कधी सांगितलं र तुला चोरी करायला? तेव्हा तो मुलगा म्हणतो, कमळी अगं असं काय करतेस? तूच तर म्हणाली होतीस ना की डोनेशन बॉक्स चोरून मला दे म्हणून. मी तुला थोडेसे पैसे देईन कारण तुला गिफ्ट खरेदी करायचं आहे. तेव्हा कमळी म्हणते, मी तुला असं काहीही सांगितलेलं नाही आहे. मी खरंच सांगते सर, मी चोरी केलेली नाही आहे आणि याला मी का चोरी करायला सांगेन? मी कधीच चोरी करत नाही. तेव्हा ऋषी म्हणतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे रे?
कमळीने सांगितलं तुला हे सगळं करायला? तेव्हा इथे आता लगेचच सर म्हणतात की आपण CCTV फुटेज चेक करूया ना. तो म्हणतो हां मी सगळे पैसे कमळीला दिलेत ना, त्या ठिकाणचं फुटेज चेक करा. तेव्हा इथे आता ज्या ठिकाणी कमळीला पैसे दिलेले असतात ते फुटेज चेक केलं जातं. तेव्हा इथे तो मुलगा म्हणत असतो, अगं कमळी, पण आपण हे पैसे का चोरले? तुला कशाला हवे ते पैसे? तेव्हा कमळी म्हणत असते, अरे मला आहे ना, निंगीचा वाढदिवस आहे ना, तर तिला मला गिफ्ट घ्यायचं आहे, तेव्हा मला हे पैसे हवे आहेत. पण आता हे पैसे मी घेतलेत हे तू कुणाला सांगू नकोस हा. पण आता कमळी ते पैसे घेते आणि लगेच पुढेच निघून जाते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की याचा अर्थ कमळीनेच चोरी केलेली आहे. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात, काय गं तुझ्या हातात काय? निंगी, तुला गिफ्ट घ्यायचं होतं म्हणूनच कमळीने चोरी केली होती ना. बघू हे कानातले, इतके महाग कानातले. आत्ताच्या काळामध्ये सोनं किती महाग झालं आहे. मग तू कसे काय केलेस? इथे तुझ्या शिक्षणासाठी पैसे नव्हते, शिष्यवृत्तीवरती तू शिक्षण घेतलं होतंस. आता कळले की तुझे बाबा खूप श्रीमंत आहेत. मग हे पैसे तुझ्याकडून कुठे आले? तेव्हा कमळी म्हणत असते, अहो सर, मी कशाला चोरी करू सांगा बरं तुम्ही. तेव्हा बाकीची मुलं म्हणतात, नाही कमळीने चोरी केले, पोलिसांना बोलवा. जे अनिकाचे फ्रेंड्स असतात ना, ते आता कांगावा करायला सुरुवात करतात. तेव्हा इथे कमळी म्हणत असते की या कॉलेजमध्ये काही लोकांच्या नजरेत मी खुपते, मला माहिती आहे. या कॉलेजमध्ये आल्यापासून माझ्यावरती खूप आरोप झाले, अगदी जेलमध्ये पाठवलं होतं मला. पण शेवटीला मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं ना. आतासुद्धा मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार. कमळी म्हणते की सर, अहो पैसे जमा करायची कल्पना माझी. मी स्वतःच्या हाताने तो बॉक्स तुमच्या केबिनमध्ये ठेवला आणि जर तो बॉक्स मला चोरीच करायचा होता तर मग मी ते पैसे जमाच कशाला केले असते आणि तुमच्या केबिनमध्ये आणून कशाला ठेवला असता बॉक्स? पैसे चोरीला गेले तर आळ माझ्यावरती येणार आहे हे मला माहिती आहे. मग तरीसुद्धा मी चोरी का करेन? का तर माझ्यावरती आळ यावा म्हणून मी हे मुद्दामून करेन का सर? आणि आपल्या कॉलेजमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत मला माहिती आहे. मग मी इथे कशाला आले असते? आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये जर मला पकडलं गेलं तर मला सगळेजण दोषी ठरवणारच आहेत. मग मी इथे आलेच कशाला असते? कुठेतरी लांब उभं राहूनसुद्धा मी ते पैसे घेऊ शकले असते ना. पण इथे मुद्दामून कुणीतरी माझ्या जागी उभं आहे बघा सर. माझ्यासारखे कपडे घातलेत, माझ्यासारख्या 2 वेण्या घातल्यात, पण चेहरा कुठे दिसतोय? ही कमळी आहे हे तुम्ही कशावरून बोलताय? फक्त कपड्यांवरूनच ना. माझ्यासारखे कपडे घालून कुणीही उभं राहू शकतं आणि 2 वेण्या घालून हे पैसे घेऊन जाऊ शकतं सर. या गोष्टीचा तुम्ही कुणीतरी विचार केलाय का? माझ्यासारखे कपडे दिसत आहेत, 2 वेण्या दिसत आहेत म्हणून ती मीच आहे कशावरून? हल्ली आवाज काय कुणाचाही कुणी काढू शकतं. AI टेक्नॉलॉजी आली आहे ना, त्याच्यावरून सेम आवाजसुद्धा निघू शकतो सर. तेव्हा इथे कमळी म्हणत असते, मी खरं सांगते सर, मी चोरी केलेली नाही आहे. आणि राहिला प्रश्न ह्या कानातल्यांचा, तर आता मी तुम्हाला एक रिसीट दाखवणार आहे. तुम्ही ही रिसीट बघा. ही ज्वेलरी शॉपमधली रिसीट आहे. हे कानातले मी 4-5 दिवसांच्या आधी खरेदी केलेले आहेत. तुम्ही तारीख बघा. आणि तुम्ही इथे जर बघाल तर माझे जे जुने कानातले होते ते मी मोड म्हणून दिलेले आहेत आणि जे बाकीचे पैसे आहेत ते मी साठवलेले पैसे दिलेले आहेत. सर, अहो मला जर चोरी करायची असती तर ही कल्पना मी का काढली असती? आणि जर मी आत्ता चोरी केलेल्या पैशातून हे कानातले घेतलेत तर ह्याच्यावरती तारीख कधीची पाहिजे होती? कालची किंवा आजची पाहिजे होती ना. 4-5 दिवसांपूर्वीची तारीख का बरं असेल? हे सोनार तर माझे घरातले नाही आहेत कुणी, ते मला मदत करायला, बरोबर ना. त्यामुळे माझ्यावरती चोरीचा आरोप करायच्या आधी आणि हे कानातले मी चोरीच्या पैशातून घेतलेत हे बोलण्याच्या आधी जरा या गोष्टींची शहानिशा केली असती ना चोराने तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला आणि निंगीला थोडा अनिकावरती संशय आलेला असतो. कारण कमळीबरोबर अनिकाच गेलेली असते प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये पैसे ठेवायला. त्यामुळे प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये पैसे आहेत हे त्या चोराला बरोबर कसं काय कळलं? बरोबर ना. तेव्हा इथे कमळी आता थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. अनिका खरोखर सुधारली आहे की सुधारण्याचं नाटक करते असा प्रश्न निर्माण झालेला असतो. कमळीने आता पुरावे दिलेले असतात. ती म्हणते तुमच्यापैकी कुणीतरी सिद्ध करणार आहे का की ही मीच आहे?
आणि जर मी असते तर माझा चेहरा कुठे दिसतोय? म्हणून तुम्ही माझ्यावरती हे आरोप नाही करू शकत. तेव्हा निंगी म्हणते, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कमळीचा चेहरा दिसतच नाही आहे. ही कमळी कशी काय असू शकते? कुणीतरी आम्ही असे कपडे घालतो म्हणून त्याच पद्धतीचे कपडे घालून 2 वेण्या घालून उभं राहिले सर मला फसवण्यासाठी. आणि मी तुमच्या केबिनमध्ये पैसे ठेवलेत हे कुणाला सांगितलंसुद्धा नव्हतं. मी तर लगेच घरी निघून गेले होते ना. मग मी या केबिनमध्ये पैसे ठेवलेत हे दुसरं कुणाला कळलं असेल? तेव्हा इथे कमळी म्हणते, तुम्ही माझ्यावरती चोरीचा आरोप करताय, पण खरा चोर कोण आहे, खरा गुन्हेगार कोण आहे, हे या पोराला चोप दिल्यानंतरच कळेल. पोलिसांचा चोप जरा ह्याला बसू द्या, म्हणजे हा खऱ्या गुन्हेगाराचं नाव बरोबर सांगेल सर. माझ्यावरती विश्वास ठेवा. मी काहीही केलेलं नाही आहे. मी माझ्या आई आणि आबांची शपथ घेऊन सांगते. तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो, कमळी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे बघा इन्स्पेक्टर, याला घेऊन जा. याला 3rd डिग्री द्या, नाहीतर ह्याला चांगला चोप द्या. खऱ्या गुन्हेगाराचं नाव हा बरोबर सांगेल. कारण जर ही कमळी असती तर मग चेहरा कुठे दिसतोय? नक्कीच कुणीतरी कमळीला फसवण्याचा प्रयत्न करतंय. तेव्हा इथे आता जो चोर मुलगा असतो ना, तो म्हणतो, नाही नाही इन्स्पेक्टर, प्लीज मला मारू नका. हे सगळं मी कमळीच्या सांगण्यावरून नाही, तर अनिकाच्या सांगण्यावरून केलेलं आहे. अनिकाने तिथे तिच्या एका फ्रेंडला उभं केलं होतं कमळीच्या गेटअपमध्ये. तिने कमळीचे कपडे आणले, तिच्या 2 वेण्या घालायला सांगितल्या आणि तिने कमळीवरती चोरीचा आळ यावा म्हणून मला चोरी करायला सांगितली. कमळीकडे असणारी प्रिन्सिपल सरांची चावीसुद्धा अनिकानेच मला आणून दिली होती आणि त्यामुळे इथे आता हे सगळं अनिकाच्या सांगण्यावरूनच मी केलं आहे, हे त्या मुलाने पोलिसांच्या समोरच कबूल केलेलं असतं. तेव्हा इथे अनिकाला खूपच जास्त टेन्शन येतं, कारण कमळीला फसवायला गेलेल्या अनिकाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तेव्हा इथे कमळी आता अनिकाच्या जोरदार थोबाडी देते आणि म्हणते, मला वाटलं तू सुधारली आहेस, पण तू कधीच सुधारणारी मुलगी नाहीच आहेस, हे मला पुन्हा एकदा कळलं. तुझ्यावरती विश्वास ठेवण्याच्या आधी 10 वेळा विचार करायला हवा, असं मला निंगीने सांगितलं होतं. पण तरीसुद्धा मी तुझ्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि तू पुन्हा माझा विश्वासघातच केलास. विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहेस तू अनिका. आता पोलिसांच्या माराला घाबरून त्या मुलाने सत्य कबूल केलेलं असतं की त्याने हे सगळं अनिकाच्याच सांगण्यावरून केलेलं आहे. तेव्हा इथे पुरावे दिल्यानंतर कमळीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करताच त्या मुलावरती आता चांगले आरोप झालेले असतात की हा खोटं बोलतोय आणि त्याने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अनिकाचं नाव सांगून तो मोकळा झालेला असतो. तेव्हा प्रिन्सिपल, ऋषी आणि सगळेजणच इथे अनिकावरती खूपच जास्त चिडतात. पुन्हा पुन्हा तू कमळीवरती आरोप करतेस आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करत असते. त्यामुळे या वेळेला अनिकाला आता जेलमध्ये पाठवायचं असं सगळ्यांनी ठरवलेलं असतं.